मी आजच्या ह्या ओळख करून देण्याच्या याची सुरुवात मी मिस्टर उदय मेहता यांच्यापासून करतो. उदय मेहता हे एक वेगळं व्यक्तिमत्व आहे. उदय मेहता हे प्रोफेशन खूप उच्च विभूषित आहे आणि विविध जगातल्या विविध अशा काही संस्था की ज्यांची नावं घेतल्यानंतर माणसाला दडपण वाटतं. युनायटेड नेशन्स ऑफ ऑर्गनायझेशन, वर्ल्ड बँक आणि अशा विविध त्या संस्थांशी जुडलेल्या विविध त्या संस्थांमधून त्यांनी मोठी पदं उच्च विभूषित केलेली आहेत. ही पदं विभूषित केल्यानंतर त्यांना असं वाटलं की आपण भारताकरता काय केलं, आपल्या देशाकरता काय केलं. आणि एका भावनेतून ते आणि त्यांच्या मिसेस प्रीती ह्या भारतात परत आल्या आणि मग काही काळ दिल्लीमध्ये राहिल्यानंतर त्यांनी पुणे हे स्वतःचं कार्यक्षेत्र निवडलं आणि त्यांच्या सध्याच्या कार्यक्षेत्राचा आवाका इतका प्रचंड आहे की तो खरोखरच आकाशाला गवसणी घालता येते काय असं वाटावं. यांच्या संकल्पनेचा एक महत्वाचा भाग म्हणून काही वर्षापासून नाडी महर्षींनी सुद्धा जे काही साहित्य, जे काही कलाकृती निर्माण केलेल्या आहेत त्या संदर्भात त्यांचं मन आकर्षित झालं आणि त्यांनी अत्यंत मोठ्या प्रमाणात ह्या कार्याचा सर्व लोकांना, नुसताच भारतातल्या नव्हे तर भारताच्या बाहेरच्या सर्व जगातल्या लोकांना याची कल्पना यावी म्हणून एक वेबसाईटची कल्पना निर्माण केली आणि ती सत्यात आणून दाखवली. आता काही वर्षाच्या नंतर आज अशी वेळ आलेली आहे की ती वेबसाईट पुन्हा आणखीन जास्त जोमाने, आणखीन जास्त कार्यक्षेत्र वाढवणारी असावी असं म्हणून त्यांच्या मनात त्या ज्या संकल्पना निर्माण झाल्या त्या संकल्पना एका बाजूला अशा निर्माण होऊन त्याच्यावर काम होत आहे आणि एका अशा वेळेला आल्या की आता आम्ही तयार आहोत. जसं हे कॅमेरामन तयार आहे परंतु समोर काय, कोणाचं शूटिंग करणार. तसंच नेमकं अशीच घटना घडलेली आहे आणि त्यावेळेला आपल्यासारखीची ही कार्यशाळा त्यांच्या कार्याला पूरक होणार. आपल्या सगळ्यांचं जे विचार आहेत, आपल्या सगळ्यांच्या ज्या एक्सपिरियन्सेस आहेत, आपल्या सगळ्यांचे महर्षींच्या बद्दल असलेल्या श्रद्धा भावनेचे जे विचार आहेत त्याची नोंद होईल. आपल्याजवळ असलेल्या ज्या ज्या वह्या, ज्या ज्या कॅसेट्स ज्या आहेत त्या आपण ह्या कार्यशाळेच्या संदर्भात एका ठिकाणी किंवा संस्थेत द्या की त्यामधून त्यांचं नीट रिझर्वेशन केलं जाईल. काही दिवसांनी डिजिटलायझेशन केलं जाईल आणि त्याच सगळ्या गोष्टी एका संग्रहार्थ म्हणून ठेवल्या जातील की भविष्य काळामध्ये कोणाला याच्यावरचा विचार करायचा असेल, त्याच्यावर आणखीन काही शोधकार्य करायचं असेल तर त्याच्याकरता ते मार्गदर्शक ठेवेल. म्हणून याची ही कार्यशाळा फक्त 3 दिवसाच्या करताच अशी छोटीशी अशी नाही आणि तिला वेळाचं असं काही बंधन नाही. 3 दिवसाकरता आपण आपल्या सोयी, आपल्या सुट्ट्या आणि आपली बाकीची व्यवधानं आहेत त्यांना बाजूला ठेवून येऊ शकतो म्हणून आज या 3 दिवसाकरता केलेला आहे. परंतु ही खरं म्हणजे सुरुवात आहे. त्याचा जितके दिवस आपण त्याचा उपभोग करू शकतो किंवा आपण उपयोग करू शकतो ते आपण याच्यातून आपल्याला आता शोध घ्यायचा आहे. उदयजींच्या कार्याच्या संदर्भात आणखीन एक गोष्ट सांगता येईल की त्यांना महर्षींच्या आदेशानुसार त्यांच्याकडे ताडपट्ट्या आहेत. त्यांच्या त्या ताडपट्ट्याचा अभ्यास करून देणारी एक व्यक्ती पण आहे आणि ह्या दोघांना कार्याला कामाला लावावं अशा तऱ्हेची एक व्यक्ती ती पण आहे आणि त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींचा एक निशोध म्हणून आज आपल्याजवळ उदय, नुसतं उदय असं नाव नाही, त्याच्याबरोबर आणखीन काय काय लिहिलेलं आहे त्याची फोड करून सांगणारे आपल्याजवळ विविध तऱ्हेचे पुरावे आहेत. पुरावा हा शब्द हा कोर्ट ऑफ लॉच्या पासून बोलत नाहीये. आपल्याला माहिती आहे बरेचसे नाडी ग्रंथ प्रेमी सुद्धा मनात वाटलं की अरे ठका असेल की नाही काय माहिती नाही होत. असा एक मनामध्ये सारखा एक किंतू असतो तर तो किंतू झाडून निघावा आणि आपल्या मनाचं साध्य करण्याकरता कोणाला तुम्ही दाखवायला जात नाही, कोणाला तुम्ही कोणाशी आर्ग्यू करायला जात नाही, तुमच्या मनालाच काही वाटतं. म्हणून हे जे आम्ही काम केलेलं आहे या उदयजींच्या त्या पट्टीमुळे निर्माण झालेलं आहे. कदाचित त्यांना एवढी कल्पना नसेल की त्यांच्या या पट्टीमुळे किती लोकांची मनं शांत झाली, किती लोकांच्या मनामध्ये किंतु संपून गेली. आता मला विचारायचं काही लोक नाही तर म्हटलं अहो मला कळलं, आता काही सांगू नका. आता कोणी आलं आणि जर कोणी आर्ग्युमेंट करायला लागलं आम्हाला माहिती दुसऱ्याला मान्य होईल की नाही त्याचा प्रॉब्लेम. अशा तऱ्हेचं एक मॉन्युमेंटल काम जे आहे
ह्यांच्यामुळे झालं आणि यांच्या पट्टीमुळे झालं आणि हे महर्षींनी आम्हाला करायला हे उदयजी आज त्यांच्या विविध कामामधून असं दर्शवून देत आहे की त्यांना महर्षींनी सांगितलंय की अहो तुम्हाला परदेशातल्या लोकांच्या करता जायचं आहे. आत्ताच आम्ही त्यांच्याशी बोलत असताना सांगितलं की पिवळ्या रंगाचे जे वर्णीय आहेत त्यांच्याकडे तुम्हाला जायचं आहे, जे बुटक्या रंगाचे आहेत त्या देशातल्या त्यांच्याकडे. ज्या वेळेला हे आम्ही त्यांना सांगितलं अच्छा असं लिहिलंय का, असं होतं आणि हे सांगणारा व्यक्ती आता त्याची हळूहळू तुम्ही ओळख करून घ्या. तर हे असे उदयजी आणि आज एक फार महत्वाची गोष्ट आहे उदयजींच्या बद्दल मला अशी सांगावीशी वाटते की बहुतेक वेळेला असं होतं की ज्यावेळेला घरातल्या पुरुष व्यक्तीला नाडी ग्रंथांच्या बद्दल आकर्षण निर्माण होतं त्यावेळेला ऑटोमॅटिकली त्यांची ती हे असते पत्नी असते तिला असं वाटतं ठीक आहे. काही काहीला लेडीज मध्ये बोललं तर त्यांच्या नवऱ्यांना वाटतं असं. त्यामुळे असे कधी एकमेकांना पूरक असे कधी फारशी कपल्स किंवा जोड्या नसतात. यांच्या संदर्भात तसं नाही आहे. आज प्रीती मॅडम एकमेकांना अजूनही पूरक आहेत आणि ह्याही पुढे पूरक राहते कारण त्यांची महर्षींच्यावरची जी एक श्रद्धा आहे ती अटळ. काही काही वेळेला आपल्याला सुद्धा काही काही असे अनुभव येतात नाडी केंद्र काय सगळे नाडी केंद्रवाले कसे आहेत आणि काय आहेत हे वेगळं मी सांगत नाही आणि त्यामुळे आपल्याला काही काही वेळेला असे काही निर्माण आहे तो दुरावे तो रुसवे असे होतात पण ते तात्कालिक असतात. त्या रुसव्यांचा आणि याचा महर्षींच्या कामाच्या प्रती काहीही हे होत नाही. आपलं डेडिकेशन महर्षींच्याशी आहे हे जोपर्यंत आहे तोपर्यंत त्याचा काही संबंध नाही. छोट्या मोठ्या गोष्टीचा तर ह्या अशा प्रीती मॅडम आणि उदय हे त्या स्वतःच्या कर्तृत्वाने दाखवून देत आहेत की नाडी ग्रंथ काय. त्यांच्या संदर्भात असलेले त्यांचं वैयक्तिक भाष्य त्यांच्या संदर्भात त्यांचे विचार हे आता आपण पुढच्या काही वेळानंतर त्यांच्याशी ज्यावेळेला आपण चर्चा करू बोलू त्यांना बोलतं करू आणि त्यांची मुलाखत घेऊ त्यावेळेला त्यातून हे निर्माण होईल. मी उदय सरांना इथे येऊन तुमच्यातर्फे छोटासा बुके मूर्ती मी आता दुसरी ओळख करून देतो. माझे हवाई दलातील मित्र ग्रुप कॅप्टन राकेश नंदा. ग्रुप कॅप्टन राकेश नंदा असं म्हटल्यानंतर बहुतेक ज्यांनी नाडी भविष्याबद्दल काही वाचलंय काही ऐकलंय त्याच्याबरोबर ताबडतोब त्यांच्या लक्षात येतं की राकेश नंदा तुझ्या समोर मी आगे इतके ते पॉप्युलर आहे. राकेश नंदांच्याबद्दल बोलायचं झालं तर आणखी 2 तास लागतील. राकेश नंदांच्या गेल्या 10 वर्षाचा जो एक त्यांचा कामाचा आढावा आहे तेही ते आपल्याला हळूहळू सांगतील. पण त्या आढाव्यातनं आपल्याला असं लक्षात येतं एका व्यक्तीचं की जो एअरफोर्स मधला टिपिकल पंजाबी एक ऑफिसर आहे त्याची बिहेवियर पॅटर्न कशी आहे तो कसा आहे आणि त्याच्यामधून आज ट्रान्सफॉर्म झालेला जो तो व्यक्ती आहे तर तो एकदम 180 डिग्रीजनी तो बदललेला आहे आणि ते हे सगळं तो स्वतः सांगतोय आणि आम्ही अनुभवतोय. आणि ह्या अनुभवातनं आमच्या लक्षात येतं की महर्षी तुमच्यावर भविष्य कथन करून फक्त तुम्हाला उद्याला माझ्या मुलीचं लग्न होईल का किंवा माझा अमुक होईल का ह्या गोष्टींच्याच संदर्भात नसून तुमचा संपूर्ण तुमच्या व्यक्तिमत्वात बदल घडवून आणण्याचं जी त्यांची एक प्रयत्न आहे. आता हे होत असताना वेळ जातो अमुक अमुक काही होतं तर ते हे सगळं जे आहे हे हा राकेशने अनुभवलेलं आहे. राकेशजींच्या आणखीन एक महत्वाची गोष्ट अशी आहे की त्यांनी त्यांच्या ऑफिसमध्ये एक सर्व धर्म समावेश करणारं साईबाबांचं मंदिर उभं केलेलं. सामान्यपणे असं घडत नाही. सामान्यपणे